नमस्कार. आज एक नवीन टॉपिक आपण घेऊन आलेलो आहोत. फायनान्शियल स्टेटमेंट. फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे काय ते आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहूया. हा जो टॉपिक आहे फायनान्शियल स्टेटमेंट, याच्यामध्ये कंपनीची जी प्रोसेस असते इन टर्म्स ऑफ अकाउंटिंग आणि फायनान्स, ही मांडणी केली जाते स्टेटमेंटच्या स्वरूपात. तर आता आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहूया फायनान्शियल स्टेटमेंटची व्याख्या काय आहे. तर या ठिकाणी आपण पाहत आहात की फायनान्शियल स्टेटमेंट, द FAC इज एंड प्रोडक्ट ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग प्रोसेस. आता फायनान्शियल स्टेटमेंट हा एंड प्रोडक्ट आहे फायनान्शियल अकाउंटिंग प्रोसेस. आता ही फायनान्शियल अकाउंटिंग प्रोसेसचा एंड प्रोडक्ट आहे फायनान्शियल स्टेटमेंट. तर ही फायनान्शियल अकाउंटिंग प्रोसेस काय आहे, तर ही फायनान्शियल अकाउंटिंग प्रोसेस म्हणजे आपण कंपनी स्टार्ट करतो. तर कंपनी सुरू करण्यासाठी आपल्याला भांडवल लागतं. तर ते भांडवल आपण शेअर मार्केट म्हणजे शेअरहोल्डरच्या स्वरूपातून आपण उभं करतो. शेअरहोल्डरच्या जो फंड येतो, त्या फंड म्हणजे शेअरहोल्डर्सकडून आपण फंड गोळा करतो आणि तो फंड आपण कंपनी उभी करण्यासाठी वापरतो. तसेच आपण लोन पण घेतो. फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहेत त्यांच्याकडून लोन पण घेतो. तर हे लोन आणि हा शेअर होल्डरचा जो फंड आहे, याच्या साह्यानं आपण कंपनी एस्टॅब्लिश करतो. तर ते कंपनीचं जे फंड म्हणजे कलेक्ट करण्यापासून ते अगदी कंपनीचं जे एंड प्रोडक्ट म्हणजे कंपनीचा प्रॉफिट डिक्लेअर होईपर्यंत जे अकाउंटिंग प्रोसेस आहे, प्रॉफिट डिक्लेअर झाल्यानंतर पण डिव्हिडंड वगैरे असं बऱ्याच स्वरूपाचं अकाउंटिंग प्रोसेस असते. तर ती फायनान्शियल स्टेटमेंट काय असतं, तर त्या पूर्ण प्रोसेसचा घेतलेला एक आढावा असतो एका छोट्या स्वरूपामध्ये. आणि तर हे बघा, फायनान्शियल इन्फॉर्मेशन इन कन्साइज अँड कॅप्सूल फॉर्म, म्हणजे एका पूर्ण इन्फॉर्मेशन असते ती एका पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये आणि एका अशा फॉर्मॅटमध्ये दिली जाते की जेणेकरून आपल्याला ती समजेल आणि आपण सहजपणे ती दुसऱ्यांना सांगू शकतो किंवा स्वतः समजू शकतो. त्यानंतर फायनान्शियल पोझिशन ऑफ द फर्म, म्हणजे फर्मची फायनान्शियल पोझिशन काय आहे, फर्ममध्ये किती प्रॉफिट झालेलं आहे फर्मला, त्यानंतर किती लॉस झालेला आहे, तसेच फर्मची प्रिव्हियस वर्षांची काय प्रोग्रेस होती, ह्या वर्षीची काय कंडिशन आहे, त्या सगळ्यांचा घेतलेला आढावा हा आपण फायनान्शियल स्टेटमेंटच्या माध्यमातून पाहू शकतो. त्याचबरोबर ॲन्युअल रिपोर्ट फॉर शेअर होल्डर्स ॲट AGM. शेअर होल्डरसाठी एक ॲन्युअल रिपोर्ट तयार करावा लागतो, जो AGMमध्ये आपण दाखवतो त्यांना की AGM म्हणजे ॲन्युअल जनरल मीटिंग. ते ॲन्युअल जनरल मीटिंगमध्ये आपण शेअर होल्डर्सला दाखवतो की कंपनीनं कशाप्रकारे ग्रोथ केलेली आहे, कंपनीचे फायनान्शियल गोल कंपनीनं कशाप्रकारे पूर्ण केलेले आहेत आणि नेक्स्ट फायनान्शियल गोल काय असेल कंपनीचा, या संदर्भात माहिती. मग शेअर होल्डर्सला काय होतं की भरोसा वाटतो कंपनीवर की कंपनी प्रोग्रेस करत आहे आणि आपली गुंतवणूक या कंपनीत चालू ठेवावी असं त्यांना वाटतं. आणि अशा प्रकारे ॲन्युअल रिपोर्ट तयार केला जातो आणि शेअर होल्डर्सला दाखवला जातो. आता त्यानंतर फायनान्शियल स्टेटमेंट किती प्रकारचे असतात ते आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहूया. तर आपण जर थोडंसं खाली येऊया. ही आहे फायनान्शियल स्टेटमेंटचे प्रकार म्हणजे टाईप, किती प्रकारचे असते. तर या फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहणार आहोत बॅलन्स शीट BS, त्यानंतर द इन्कम स्टेटमेंट IS आणि स्टेटमेंट ऑफ ॲप्रोप्रिएशन ऑफ प्रॉफिट, हे 3 टाईप आपण पाहणार आहोत. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया बॅलन्स शीट BS, ज्याला आपण BS म्हणतो. बॅलन्स शीट म्हणजे नक्की काय आहे, तर आता आपण खाली येऊया. तर एक मिनटं. आता हे बॅलन्स शीट म्हणजे काय आहे ते आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहून घेऊया. इट इज समरी ऑफ फायनान्शियल पोझिशन ॲट एनी पॉईंट ऑफ टाईम. ही समरी आहे फायनान्शियल पोझिशनची ॲट एनी पॉईंट ऑफ टाईम, म्हणजे वेळेच्या कुठल्याही वेळेला म्हणजे वर्षाच्या कुठल्याही वेळेस जे फायनान्शियल पोझिशन, कंपनीच्या फायनान्शियल पोझिशनची जी समरी आपण बनवतो त्याला आपण बॅलन्स शीट म्हणतो. तर याच्यामध्ये आपण काय काय दाखवतो,
त्याच्यामध्ये दाखवतो आपण ॲसेट्स ऑफ द फर्म, त्यानंतर लायबिलिटीज ऑफ द फर्म. आता ॲसेट्स ऑफ द फर्म म्हणजे काय, तर रिसोर्सेस ऑफ द फर्म. म्हणजे ॲसेटची डेफिनेशन काय आहे, की ह्या अशा गोष्टी असतात ॲसेट म्हणजे ज्याच्यातून आपण रेव्हेन्यू जनरेट करू शकतो, त्याला आपण ॲसेट्स म्हणतो. आणि आता ही लायबिलिटीज काय आहे, तर ही ऑब्लिगेशन ऑफ द फर्म टुवर्ड्स आउटसाइडर. म्हणजे कंपनीकडून बाहेरच्या लोकांना जे देणं घेणं असतं, घेणं कंपनीकडून बाहेरच्या लोकांना जे घेणं असतं त्याला म्हणलं जातं लायबिलिटीज ऑफ द फर्म. त्यानंतर कॉन्ट्रीब्युशन ऑफ ओनर्स ऑफ द फर्म. म्हणजे कंपनीचा जो ओनर आहे त्याचं कंपनीमध्ये असलेलं कॉन्ट्रीब्युशन हे आपण ठिकाणी पाहू शकतो. त्यानंतर ओनर्स म्हणजे एकटा नसतो. ओनर्समध्ये जे इक्विटी शेअर होल्डर्स, असे जे ओनर्स आहेत ज्यांनी इक्विटीवरच क्लेम केलेला आहे, शेअर त्या प्रकारचे शेअर खरेदी करून, तर ते सगळे ओनर्स असतात. त्यानंतर टोटल ॲसेट्स. आता टोटल ॲसेट्स ह्यांचं डेफिनेशन काय, टोटल ॲसेट्स म्हणजे डेबिट प्लस शेअर होल्डर्स. टोटल क्लेमला टोटल ॲसेट्स म्हणलेलं आहे यांनी. त्याच्यामध्ये डेबिट म्हणजे जे लोन वगैरे आहे, प्लस शेअर होल्डरचे जे शेअर्स आहेत ते, त्याचंच सिम्प्लिफाय केलेलं आहे लायबिलिटीज प्लस शेअर होल्डर्स इक्विटी. आता ही बॅलन्स शीट जी आपण समजून घ्यायची, त्याच्या अगोदर आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहूया की ह्याच्या टर्म्स ज्या यूज होणार आहेत बॅलन्स शीट आपण तयार करताना, त्या सगळ्या टर्म्सची आपण माहिती घेऊया सगळ्यात पहिल्यांदा. आता एक कन्सेप्ट आपण पाहूयात की काय ह्या ज्या बॅलन्स शीट तयार करताना ज्या कन्सेप्ट असतात उपयोगी येणार त्या आपण पाहणार आहोत. ॲसेट्स, इट इज हॅव पोटेन्शियल टू जनरेट कॅश फ्लो और रिड्यूस कॅश फ्लो. म्हणजे ॲसेट कुणाला म्हणायचं, तर ज्याच्यामध्ये जे कॅश फ्लो जनरेट करण्याची जी क्षमता असते त्याला आपण ॲसेट म्हणलं येतं, किंवा कॅश फ्लो रिड्यूस करण्याची जी क्षमता असते त्याला आपण ॲसेट म्हणलेलं येतं. म्हणजे इट इज हॅव पोटेन्शियल टू जनरेट कॅश फ्लो और रिड्यूस कॅश फ्लो. म्हणजे जे रेव्हेन्यू आहे तो जनरेट करण्याची ज्याच्यामध्ये क्षमता आहे, किंवा बाहेर जाणारा जो रेव्हेन्यू आहे तो रोखण्याची ज्याच्यामध्ये क्षमता आहे, त्याला आपण ॲसेट म्हणलेलं आहे या ठिकाणी. तर आता ह्या ॲसेट्सचे 2 टाईप असतात. तर आता हे ॲसेटचे 2 टाईप आपण पाहणार आहोत काय काय असतात. तर हे ॲसेट आहेत, त्याचे हे 2 टाईप आहेत. तर एक फिक्स्ड ॲसेट असतं आणि करंट ॲसेट. आता हे आपण पाहता इकडं फिक्स्ड ॲसेट आणि हा एक करंट ॲसेट, असे 2 प्रकार असतात ॲसेटचे. तर ह्या 2 प्रकारांमध्ये आपण आता पाहणार आहोत की नक्की काय काय असतं ह्याच्यामध्ये. तर आता थोडंसं मागे घेऊया आपण क्लिअर दिसण्यासाठी. एक असतं फिक्स्ड ॲसेट आणि एक असतं करंट ॲसेट. आता हे जे फिक्स्ड ॲसेट आहे ह्याच्यामध्ये बघा, इट इज इंटेंड टू हेल्प फॉर लॉंग पिरियड. म्हणजे फिक्स्ड ॲसेट म्हणजे काय असतं की अशी मालमत्ता जी कंपनीने बनवलेली आहे ती लॉंग पिरियडसाठी बनवलेली आहे, त्याला फिक्स्ड ॲसेट म्हणलं जातं. आणि ही जी करंट ॲसेट असतात त्याच्यामध्ये काय असतं, दीज आर लिक्विड ॲसेट आर कन्व्हर्टेबल इन टू कॅश विदिन 1 year. म्हणजे ही जे आहे ते 1 वर्षाच्या आत कॅशमध्ये जनरेट होणं फार गरजेचं असतं. दिसत नाही कॅश वाटतं. तर हे झालं करंट ॲसेट. म्हणजे करंट ॲसेट असतात ती 1 वर्षात कॅशमध्ये कन्वर्ट होतात, त्याला करंट ॲसेट म्हणलं जातं. तर आता याच्यामध्ये बघा, हे परमनंट स्वरूपाचं असतं. हे जे ॲसेट असतात ते परमनंट स्वरूपाचे असतात. म्हणजे लॉंग टर्मसाठी बनवले असतात आणि परमनंट फिक्स असतात, त्याच्यामध्ये काही चेंजेस करू शकत नाही. आणि हे असतात ते लिक्विड असतात. म्हणजे 1 वर्षासाठी आहेत, तर आपण समजू शकता की त्याची लिक्विडिटी किती आहे. म्हणजे कधीही त्याला आपण मोडू शकतो, त्याला कन्वर्ट करू शकतो, त्यामुळे त्याला लिक्विड म्हणलेलं आहे या ठिकाणी. आता आपण खाली येऊया. तर इथं आपण पाहतात की मग आता हे जी उदाहरणं काय, तर प्लॅन्ट, लँड, मशिनरी, फर्निचर, त्यानंतर बिल्डिंग, वर्क इन प्रोग्रेस, हे काय झालं फिक्स्ड ॲसेटची उदाहरणं आहेत ही. प्लॅन्ट, लँड, मशिनरी, फर्निचर, बिल्डिंग, वर्क इन प्रोग्रेस. आता हे वर्क इन प्रोग्रेस म्हणजे काय, की समजा कंपनीमध्ये कच्चा माल आपण म्हणजे कच्च्या मालाची इन्व्हेंटरी आपण घेतलेली आहे, त्या इन्व्हेंटरीतून कच्च्या मालाचं प्रोडक्शन प्रोसेसमध्ये, कच्चा माल प्रोसेसमध्ये, फिनिश्ड गुड बनवायची जी प्रोसेस आहे ती चालू आहे, त्याला आपण वर्क इन प्रोग्रेस म्हणतो. त्यानंतर आता हे कॅश अँड बँक बॅलन्स, त्यानंतर रिसिवेबल्स, इन्व्हेंटरी, रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस, फिनिश्ड गुड्स, हे करंट ॲसेटमध्ये येतं. त्याबरोबर मार्केटेबल सिक्युरिटीज,
खाली घेतो जरा. मार्केटेबल सिक्युरिटीज, त्यानंतर प्रीपेड एक्सपेन्सेस, लोन अँड ॲडव्हान्स टू सप्लायर्स, हे येतं करंट ॲसेटमध्ये. आता ह्या सगळ्यांमध्ये पाहिलं असेल आपण, कॅश, बँक, ही सगळी लिक्विड ॲसेट्स आहेत. इन्व्हेंटरी, रॉ मटेरियल्स, त्यानंतर वर्क इन फिनिश दोन्ही ठिकाणी आलेले आहे बघा. पण त्याचं स्वरूप असं असतं की हे एका वर्षाच्या आत कन्वर्ट होतं कशामध्ये, कॅशमध्ये. आणि हे वर्क इन प्रोग्रेस असतं की लॉंग पिरियडसाठी असेल समजा, तर ते त्याला आपण त्या ठिकाणी फिक्स ॲसेट म्हणतो. आता हे मार्केटेबल सिक्युरिटीज, प्रीपेड एक्सपेन्सेस, लोन अँड ॲडव्हान्सेस टू सप्लायर्स, हे झालं करंट ॲसेट. आता हे असतं, हे करंट ॲसेट जे असतं, आता करंट ॲसेटवर खाली येऊया आपण. हे जे करंट ॲसेट असतं ह्यालाच आपण वर्किंग कॅपिटल म्हणतो. म्हणजे काम करण्यासाठी जे भांडवल लागतं, म्हणजे ह्या वर्षी काम करण्यासाठी, जसं की वर्किंग कॅपिटलमध्ये काय येतं की आपण पाहू शकतो की जसं की आपले डेलीचे जे ऑपरेशन ते चालवायचे आहेत आपल्याला, म्हणजे समजा आपल्याला आपल्या मशिनरीसाठी आपल्याला डिझेल वगैरे घ्यावं लागते, तर ती वर्किंग कॅपिटलची गरज पडते त्या ठिकाणी. किंवा स्टेशनरी वगैरे, डे टू डे वर्क, किंवा मार्केटिंगसाठी काय लागलं तर ते डे टू डे वर्क जे असतं त्यासाठी जे पैसे लागतात आपल्याला, कंपनीचे डेली एक्सपेन्सेस, जसं लाईट बिल वगैरे पेड करायचे वगैरे, हे सगळं येतं वर्किंग कॅपिटलमध्ये. आणि हे जे आहे फिक्स्ड ॲसेटमध्ये आपण पाहिलं असेल. आता ह्याच्यामध्ये सगळं प्लॅन्ट, लँड, मशिनरी, बिल्डिंग, ही अशा गोष्टी आहेत की ज्या एकदा बांधल्या की 10 वर्षासाठी तरी आपण तोडू शकत नाही त्याला किंवा हलवू शकत नाही. तर ज्या अशा वस्तू आहेत त्याला डिप्रिसिएशन लागू होतं, म्हणजे त्या वस्तूंची किंमत कमी होती दरवर्षी. म्हणजे समजा एखादी बिल्डिंग आपण बांधली, तर त्या बिल्डिंगचं मूल्य समजा आपण बांधताना आपल्याला 1 करोड रुपये गेले, आणि ती बिल्डिंग बांधल्यानंतर पुढच्या वर्षी त्या बिल्डिंगची किंमत 1 करोड असणार आहे का, नाही. तर त्याच्यामध्ये काही विअर अँड टिअर्स किंवा अशा काही गोष्टी घडलेल्या असतात ज्याच्यामुळे ते बिल्डिंगची किंमत कमी झालेली असते, त्यालाच आपण डेप्रिसिएशन म्हणतो. त्यानंतर आता हे परमनंट नेचर स्वरूपाच्या ह्या फिक्स ॲसेटची उदाहरणं असतात काय काय, की जसं आपण इथं पाहिलं की रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस, फिनिश्ड गुड्स, रिसिवेबल, इन्व्हेंटरी, कॅश अँड बँक बॅलन्स, हे झालं करंट ॲसेट. तसं हे जे गुडविल आहे, गुडविल म्हणजे काय माहिती आहे का, कंपनीची म्हणजे कंपनीची बाजारात असलेली किंमत, म्हणजे कंपनीचा जे किंमत, म्हणजे कसं, जसं की तुम्हाला मी सांगतात काय काय ब्रँड असतात बरं का, जसं की पार्लेजी. आता पार्लेजी हा पॉप्युलर ब्रँड आहे, तो सगळ्यांना माहीत पडलेला आहे आणि सगळ्यांना तो ओळखीचा आहे. तर ही जी सगळ्यांना त्याची ओळख असणं आणि बाजारात त्याची जी किंमत असणं, त्यालाच गुडविल म्हणलं जातं. उदाहरण दुसरं तुम्हाला सांगतो. टाटाची जी ओळख बनलेली आहे बाजारामध्ये, आणि टाटाच्या प्रोडक्टला जी आपण किंमत देतो त्याला आपण म्हणायचं गुडविल. किंवा एखाद्या अशा वस्तू असतात ज्या डेलीमध्ये, जसं की अशा फेवरेट वस्तू असतात की ज्या फेवरेट बनलेल्या असतात लोकांच्या, आणि त्याला एक वेगळीच किंमत असते बाजारामध्ये, आणि त्यांची स्वतःची अशी ओळख असते, त्याला गुडविल म्हणलं जातं. त्यानंतर पेटंट्समध्ये एखादा नवीन शोध आपण लावलेला आहे, तर त्या शोध जे आपण लावलेला आहे, एखादी वस्तू आपण बनवलेली तर ती दुसऱ्या कोणी कॉपी करू नये म्हणून त्याचं आपण पेटंट घ्यायचं असतं. ते एकदा पेटंट घेतल्यानंतर आपली गोष्ट कोणी कॉपी करू शकत नाही, आणि जर कोणी केली तर त्याच्यावरती, म्हणजे ती गोष्ट आम्हीच बनवली ह्याचं एक ऑथोराइज सर्टिफिकेशन म्हणजे पेटंट असतं. आणि पेटंट एकदा आपण घेतल्यानंतर त्या गोष्ट जर समजा दुसऱ्या एखाद्याला कुणाला बनवायची असेल, तर त्याला त्यासंबंधी आपली म्हणजे हे घ्यावं लागतं, परवानगी घेणं गरजेचं असतं. आता हे ट्रेडमार्क म्हणजे कंपनीचा एक ओळख असते. ट्रेडमार्क म्हणजे लोगो किंवा कंपनीचं नाव किंवा कंपनीचं एक चिन्ह असतं, त्याला आपण ट्रेडमार्क म्हणतो. आता हे कॉपीराईटमध्ये अशा काही गोष्टी असतात की एखादा समजा आपण काही साहित्य आपण निर्माण केलं. साहित्य म्हणजे काय, तर म्हणजे काही ग्रंथ, पुस्तक वगैरे काय, किंवा अशा स्वरूपाचं, किंवा काही डिजिटल मटेरियल जसं ऑडिओ, व्हिडिओ, किंवा अनेक अशा प्रकारचे काही डॉक्युमेंटरीज वगैरे, तर त्याला कॉपीराईट लॉनं प्रोटेक्ट केलं जातं, त्याला आपण कॉपीराईट म्हणतो. तर अशा प्रकारे हे कॉपीराईट, गुडविल, पेटंट आणि ट्रेडमार्क हे फिक्स्ड ॲसेटचे पार्ट आहेत, म्हणजे फिक्स ॲसेटची उदाहरणं आहेत. आणि हे इकडं मार्केटेबल सिक्युरिटीज, प्रीपेड एक्सपेन्सेस, लोन, ॲडव्हान्सेस टू सप्लायर, हे वर्किंग कॅपिटल आणि करंट ॲसेट त्यालाच आपण म्हणतो, त्याचे हे पार्ट्स आहेत. आता ह्या सगळ्या टर्म्स आहेत त्या आपल्याला बॅलन्स शीट पाहताना बघायच्या आहेत, त्यामुळे ह्या फार महत्त्वाच्या आहेत. डेबिट लायबिलिटीज, दीज आर क्लेम्स ऑफ आउटसाइडर अगेन्स्ट ॲसेट्स ऑफ द फर्म. म्हणजे काय, तर क्लेम्स ऑफ आउटसाइडर म्हणजे कंपनीच्या बाहेरच्या लोकांचा कंपनीच्या ॲसेटवर असलेला क्लेम, म्हणजेच काय डेबिट आणि लायबिलिटीज. म्हणजेच काय माहिती आहे का, की समजा आपण कोणाकडून काहीतरी कर्ज घेतलेलं आहे कंपनी, आणि ते कंपनीमध्ये ते कर्ज घेऊन ते कर्जाचे पैसे आपण कंपनीमध्ये लावलेले आहेत. याचाच अर्थ काय होतो, त्या कर्जाचे पैसे जे आपण ज्यांच्याकडून घेतलेले आहेत, म्हणजे समजा
या व्यक्तीनं आपल्याला कर्ज दिलेलं आहे 1 कोटीचं, आणि ते 1 कोटी रुपये आपण कंपनीच्या ॲसेटमध्ये लावलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ काय होतो, त्या एक्स या व्यक्तीच्या कंपनीच्या ॲसेटवर क्लेम आलेला आहे आता, की तो क्लेम करू शकतो कंपनीच्या ॲसेटवर. का तर त्याचे पैसे लागलेले आहेत. जर आपण त्याचे पैसे नाही दिले किंवा त्याचं व्याज नाही दिलं तर तो एक क्लेम होतो. तर मग हे म्हणजे कसं की आपल्याला त्यांचं देणं आहे ना एक प्रकारचं, त्यालाच आपण डेबिट किंवा लायबिलिटीज म्हणतो. तर आता ह्या डेबिट किंवा लायबिलिटीचे 2 प्रकार आहेत. लॉंग टर्म डायबिटीज लॉंग टर्म डायबिटीसच म्हणतोय, लॉंग टर्म लायबिलिटीज, लॉंग टर्म लायबिलिटीज नंतर करंट लायबिलिटीज. आता हे करंट लायबिलिटीजमध्ये आपण पाहू शकता, आता ह्याचा जो फरक आपण ह्या दोन्हींमधला लक्षात घेऊया. लॉंग टर्म लायबिलिटीज असतात त्या 1 वर्षापेक्षा कमीच्या नसतात, म्हणजे 1 वर्षानं पेड करायच्या नसतात, त्या 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्षात आपल्याला पेड करायच्या असतात. आणि करंट लायबिलिटीज असं असतं की 1 वर्षाच्या आत पेड करणं गरजेचं असतं, त्याला करंट लायबिलिटीज म्हणायचं. त्यानंतर ह्याचं एक्झाम्पल काय, त्याचं एक्झाम्पल आहे की आपण पाहू शकता बॉन्ड्स, लॉंग टर्म लायबिलिटीज, बॉन्ड्स, डिबेंचर, मॉर्गेज लोन्स फ्रॉम फायनान्शियल इन्स्टिट्यूट. आता ह्याच्यामध्ये कसं होतं की बॉन्ड्स, डिबेंचर, मॉर्गेज लोन्स फ्रॉम फायनान्शियल इन्स्टिट्यूट ही मोठी मोठी लोन असतात मोठ्या वर्ष म्हणजे कालावधीसाठी, त्याला म्हणायचं लॉंग टर्म लायबिलिटीज. आणि हे बघा आता हे कशासाठी असतं, रिलेटेड टू ऑपरेटिंग सायकल्स ऑफ द फर्म. म्हणजे ही करंट लायबिलिटीज असती ती रिलेटेड टू ऑपरेटिंग सायकल्स ऑफ द फर्म. ऑपरेटिंग सायकल फर्मचं म्हणजे काय, तर कंपनी उभी राहण्यासाठी जो फंड गोळा केलेला आहे त्यापासून अगदी कंपनीचं फिनिश्ड गुड प्रॉफिट डिस्ट्रीब्युशन पर्यंत. म्हणजे ते रॉ मटेरियल आपण घेतलं, त्याच्यावरती प्रोसेस केली, त्या प्रोसेसमधून आपल्याला आपलं प्रोडक्ट तयार झालं, ते प्रोडक्ट आपण मार्केटिंग करून विकल्यानंतर प्रॉफिट आलं, आणि प्रॉफिट डिस्ट्रीब्युशनपर्यंतची जी प्रोसेस असते त्याला ऑपरेटिंग सायकल ऑफ द फर्म म्हणलं जातं. तर ह्याच्यामध्ये करंट लायबिलिटीचं काम असतं ते ह्याच्यामध्ये असतं की ही जे करंट लायबिलिटीज असतात त्याचे जे करंट लायबिलिटीज आपण जे असतो ती घेतो आपण, ती ऑपरेटिंग जे कंपनी असतं त्यासाठी घेत असतो. म्हणजे ऑपरेटिंगचा जो खर्च असतो, प्रोसेसमध्ये जे लागणारे काही इश्यू असतात त्यासाठी जे आपल्याला फंडची गरज असते ते आपण करंट लायबिलिटीच्या माध्यमातून उभं करतो त्यालाच. त्यामुळं आपण काय म्हणतो की हे रिलेटेड आहे ऑपरेटिंग सायकल ऑफ द फर्म्स. त्यानंतर ह्याच्यामध्ये एक्झाम्पल काय आहे, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, बँक ओव्हरड्राफ्ट, प्रोव्हिजन फॉर टॅक्स. म्हणजे ही ह्याचे एक्झाम्पल आहेत. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय असतील, खर्च झालेला आहे ते, तर तो असतो. बँक ओव्हरड्राफ्ट किंवा आपल्याला काही गरज लागली ना आपण बँकेतून ओव्हरड्राफ्ट केले पैसे, तर त्याला आपण म्हणायचं बँक ओव्हरड्राफ्ट. आणि प्रोव्हिजन फॉर टॅक्स म्हणजे काय, टॅक्स वगैरे पेड करायला लागले कुठं काय, तर त्याला आपण म्हणायचं प्रोव्हिजन फॉर टॅक्स. तर आता हे लॉंग टर्म लायबिलिटीज आणि करंट लायबिलिटीज हे तुम्हाला लक्षात आलं असेल. आता हे आपल्याला बॅलन्स शीट वाचताना फार महत्त्वाचं आहे किंवा बॅलन्स शीट बनवताना, त्यामुळं हे तुम्हाला येणं फार गरजेचं आहे. आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत प्रो फॉर्मा ॲज पर कंपनी ॲक्ट 1956 बॅलन्स शीट ॲज ऑन डॅश डॅश डॅश. म्हणजे हा एक प्रो फॉर्मा आहे कंपनी ॲक्ट 1956च्या नुसार बॅलन्स शीटचा. तर बॅलन्स शीट कशा प्रकारे असते, तर या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की बॅलन्स शीट कशी असते. एखाद्या कंपनीची बॅलन्स शीट, बेसिक बॅलन्स शीटचा हा फॉर्म्युला आहे. तर आपण पाहत आहात की बॅलन्स शीट ॲज ऑन डॅश डॅश डेट लिहिलेलं आहे त्यांनी. त्यानंतर इथं आहे जे कॅपिटल अँड लायबिलिटीज, त्यानंतर अमाऊंट आणि ॲसेट्स आणि अमाऊंट. आता हे ॲसेटची डेफिनेशन काय आणि कॅपिटल आणि लायबिलिटीजची डेफिनेशन काय हे आपण मागच्या पॉईंटमध्ये पाहिलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत की हे जे आहे शेअर कॅपिटल. आता इथं आपण काय म्हणले, कॅपिटल आणि लायबिलिटीज. कॅपिटल म्हणजे काय, तर भांडवल. भांडवल म्हणजे काय, तर कंपनी उभी करण्यासाठी जो पैसा लागतो तो आपण उभा केलेला असतो, तर त्याला आपण म्हणतो कॅपिटल किंवा भांडवल. आणि लायबिलिटीज म्हणजे काय, तर एक प्रकारचं कर्ज किंवा लोन किंवा आपल्याला बाहेरच्या लोकांना जे आपल्याला देणं आहे पैसे, त्याला आपण लायबिलिटीज म्हणतो. आणि ॲसेट्स म्हणजे काय, तर कंपनीची मालमत्ता, कंपनीची मग जमीन, मशिनरी वगैरे असं काय असेल ते सगळं असतं, ते कशामध्ये येतं, ॲसेट्समध्ये येतं. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत शेअर कॅपिटल. म्हणजे कंपनी उभी करण्यासाठी किती शेअर्स आपण दिलेले आहेत लोकांना, म्हणजे समभाग. समभाग म्हणजे काय, तर समजा एखादी कंपनी उभी करण्यासाठी 1 कोटी रुपये खर्च आला, तर त्यातले 50 लाख रुपये आपण कर्ज घेतलेले आहे. आणि 50 लाख रुपये जर आपल्याला उभे करायचे असतील तर 5 लाखाचं एक शेअर्स याप्रमाणे आपण 10 शेअर्स लोकांना दिले, म्हणजे 50 लाखाची भागीदारी आपण कंपनीत दिली. मग लोक काय करतात
की आपण जे 5 लाख रुपये देऊन एक समभाग विकत घेतात आपल्या कंपनीमध्ये, असे 10 लोकांनी 5 लाख रुपये देऊन 50 लाखाचे शेअर्स आपल्या कंपनीमध्ये विकत घेतले आहेत. त्यालाच आपण काय म्हणतो, ती जे 50 लाख आपल्याला शेअर्सच्या माध्यमातून आलेले आहेत त्याला आपण शेअर कॅपिटल म्हणतो. रिझर्व्स आणि सरप्लस ह्याच्यामध्ये काय होतं की कंपनीचे काही रिझर्व्स आणि सरप्लस असतात. तर काही रिटेन अर्निंग टाईपमध्ये असतं हे रिझर्व्स आणि सरप्लस. म्हणजे आपण काय पैसे साठवून ठेवलेले असतात किंवा रिझर्व ठेवलेले असतात किंवा एखाद्या गोष्टीमध्ये सरप्लस असतात अमाऊंट ते. त्यानंतर सिक्युअर्ड लोन. आता हे सिक्युअर्ड लोन म्हणजे काय, तर निर्देशांचं पालन करून जे लोन घेतलं तर त्याला सिक्युअर्ड लोन म्हणतात. आता निर्देश म्हणजे काय की म्हणजे आता हे बघा, आपण समजा पर्सनल लोन आपण बँकेत गेल्यानंतर एखादी गोष्ट मॉर्गेजवर घेऊन त्याला आपण लोन करतो, तर ते एक सिक्युअर टाईपचं लोन होतं. कारण जर समजा एखादे जर लोन घेणारा जर डिफॉल्ट झाला तर त्याची ती मॉर्गेज केलेली प्रॉपर्टी आपण विकून त्यातून पैसे उभं करून आपलं होणारं नुकसान टाळू शकतो. तर ते सिक्युअर्ड लोन त्या टाईपचे असतात. आणि अनसिक्युअर्ड लोन म्हणजे जे पर्सनल लोनसारखे असतात. म्हणजे तुमच्या येणाऱ्या सॅलरीवर सॅलरीचा परफॉर्मन्स पाहून किंवा तुमची इन्कम पाहून त्यांनी दिलेलं असतं एक. ह्याच्यामध्ये रिस्क जास्त असते. मग ह्या पर्सनल लोनचा जो इंटरेस्ट असतो तो खूप जास्त असतो. आणि सिक्युअर्ड लोनमध्ये इंटरेस्ट थोडा कमी असतो, पण काहीतरी मॉर्गेज केलेलं असतं त्यांनी, त्या टाईपमध्ये असते. आता ह्याच्यामध्ये आपण पाहू शकता की फिक्स आता हे झालं लायबिलिटीज आणि कॅपिटल आणि त्याच्या पुढे या अमाऊंट. तर असे 2 कॉलम असतात, एक कॅपिटल लायबिलिटीचा असतो आणि ॲसेटचा असतो. आता इथं खाली प्रोव्हिजन बघताय. म्हणजे प्रोव्हिजन म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीसाठी एखादा फंड अलॉट केला की त्याला आपण प्रोव्हिजन म्हणतो. तर ही सगळी टोटल इथं करायची आणि खाली इथं टोटलच्या इथं लिहायची. आणि ॲसेट्समध्ये काय करतो आपण, आता ॲसेट्समध्ये फिक्स्ड ॲसेट. आता फिक्स्ड ॲसेट तुम्हाला मी सांगितलेलंच आहे की करंट ॲसेट आणि फिक्स्ड ॲसेट. फिक्स्ड ॲसेट म्हणजे जे लँड बिल्डिंग मशिनरी वगैरे त्या टाईपमध्ये असतात, तर ते कितीचे त्याला किती पैसे घालवलेत आपण ते इथं लिहायचे. म्हणजे पैसा कसा उभा केला आणि पैसा कसा वापरला हेच बॅलन्स शीटमध्ये दाखवलं असं थोडक्यात. आता ह्यातनं हे लेस म्हणजे काय, तर मायनस करायचं डेप्रिसिएशन. कारण आता हे बॅलन्स शीट कधी बनवली आपण, कंपनी उभी झाल्या तर बनवलेली नाही, 1 वर्षानंतर बनवली. मग ते 1 वर्षाचं त्या फिक्स ॲसेटचं डेप्रिसिएशन ह्यातनं मायनस करायचं. डेप्रिसिएशन म्हणजे काय, तर ते जे ॲसेट असतात तर त्याची व्हॅल्यू कमी झालेली असते, ते त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आलेला असतात किंवा ते झिजलेलं असतं किंवा त्याची जी कार्य करण्याची क्षमता जी कमी झालेली असते, तर त्याची एक अमाऊंट आपण अलॉट करतो, त्याला आपण डेप्रिसिएशन म्हणतो, ती मायनस करायची ह्यातून. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट. आता इन्व्हेस्टमेंट पण आपण करतो कंपनीमध्ये वेगळ्या वेगळ्या स्वरूपामध्ये, तर ती इन्व्हेस्टमेंट आपण या ठिकाणी लिहितो. त्यानंतर करंट ॲसेट्स, लोन अँड ॲडव्हान्सेस. आता हे करंट ॲसेट तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे काय असतं ते. लोन अँड ॲडव्हान्सेस ते पण आपण सांगितलेलं आहे. सप्लायरला आपण लोन अँड ॲडव्हान्सेस देत असतो. किंवा आता करंट ॲसेटमध्ये काय काय येतं ते तुम्हाला तर माहितीच आहे, म्हणजे सांगितलेलंच आहे मी की जसं की म्हणजे ऑपरेटिंग प्रोसिजरमध्ये जे ॲसेट्स वापरले जातात जसं की स्टेशनरी वगैरे अशा टाईपचे जे करंट ॲसेट आहेत किंवा काही अशा गोष्टी ज्या म्हणजे संपणार असतात काही दिवसातच. आता हे मशिनरी वगैरे बिल्डिंग लँड वगैरे हे काय 10 वर्षासाठी असतं. पण करंट ॲसेटमध्ये समजा स्टेशनरी आपण विकत घेतली तर स्टेशनरीची एक पूर्ण स्टोर रूम आपली स्टेशनरी भरलेली आहे, तर ती करंट ॲसेटमध्ये येणार. कारण ते म्हणजे कसं की लिक्विड स्वरूपाचं आहे, त्या संपणार असतं काही दिवसातच, तर त्याला आपण करंट ॲसेटमध्ये म्हणतो. तर अशा प्रकारे हे सगळे जे ॲसेट्स आहेत ते एका ठिकाणी लिहायचं. आणि मिसलेनियस लिहिल्यानंतर खाली मिसलेनियस एक्सपेंडिचर असते. हे जे मिसलेनियस एक्सपेंडिचर आहे, तर हे मिसलेनियस एक्सपेंडिचर म्हणजे काही मिसलेनियस खर्च वगैरे झाले असतील तर ते केलेले असतील तर ते ॲसेटमध्ये लिहायचे. आणि दोन्हीची टोटल असते ही जे आपलं कॅपिटल लायबिलिटीची टोटल ह्या ठिकाणी आणि ॲसेट्सची टोटल ह्या ठिकाणी. अशा प्रकारे हा एक प्रोफॉर्मा असतो बॅलन्स शीटचा, आपण आज पाहिलेला आहोत. आता ही इन्कम स्टेटमेंट आपण पाहणार आहोत. बॅलन्स शीट आपण पाहिलेली आहे हॉरिझॉन्टल. व्हर्टिकल बॅलन्स शीट आपण तुम्हाला ग्राफिक्सच्या माध्यमातून दाखवणार आहोत. जरा मोठी असते ते वहीवर लिहिणं जरा अवघड होतं, त्यामुळे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहोत. तर आता इन्कम स्टेटमेंट म्हणजे काय, तर इन्कम स्टेटमेंटला आपण IAS म्हणतो शॉर्ट फॉर्ममध्ये. तर इन्कम स्टेटमेंट इज ऑल्सो नोन ॲज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट और स्टेटमेंट ऑफ अर्निंग. म्हणजे कंपनीला किती प्रॉफिट झालं, किती लॉस झाला किंवा कंपनीचं जे कमवण्याचं जे कमवलेल्या पैशांचं जे स्टेटमेंट आहे किंवा अर्निंगचं जे स्टेटमेंट आहे त्याला आपण इन्कम स्टेटमेंट असं म्हणतो. तर ह्याच्यामध्ये काय दाखवलं जातं, तर ह्याच्यामध्ये इन्कम आणि एक्सपेन्सेस दाखवलं जातं. जसं आपण बॅलन्स शीटमध्ये बघितलं, आपण कॅपिटल लायबिलिटीज आणि ॲसेट दाखवले होते. तर ह्याच्यामध्ये आपण काय दाखवतो की त्या वर्षी इन्कम किती झाली आणि खर्च किती झाला, त्या वर्षाची इन्कम स्टेटमेंट असतं. त्याच्यामध्ये ऑपरेटिंग रिझल्ट शीट ऑफ
रिझल्ट ऑफ फर्म म्हणजे कंपनी जर एक वर्षाचं जे ऑपरेशन झालं त्यातनं काय रिझल्ट निघाले ते आपण इन्कम स्टेटमेंटमध्ये दाखवत जातो. त्याच्यानंतर आय एस इज अ फ्लो रिपोर्ट ॲज अगेन द बी एस विच इज स्टॉक रिपोर्ट ऑर स्टेटस रिपोर्ट. म्हणजे जे इन्कम स्टेटमेंट असतो तो एक फ्लो रिपोर्ट असतो कशाच्या विरुद्ध, बॅलन्स शीटच्या विरुद्ध. म्हणजे बॅलन्स शीटचा जो फ्लो रिपोर्ट आहे आणि तो फ्लो रिपोर्ट म्हणजेच आपण काय म्हणतो, इन्कम स्टेटमेंट म्हणतो. थोडक्यात काय इन्कम स्टेटमेंट म्हणजे, तर कंपनीमध्ये किती इन्कम झाली आणि किती खर्च झाला, त्यातून काय झालं, प्रॉफिट झालं का लॉस झालं, ह्याचं एक स्टेटमेंट बनवलं तर त्याला आपण इन्कम स्टेटमेंट असं